दीनानाथ रुग्णालयातनं राजीनामा दिलेले डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दिलाय। डॉक्टर घैसास यांची चूक नसल्यामुळे ते दोषी ठरवणं चुकीचं आहे असं महाराष्ट्राचे IMAचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी म्हटलंय। डॉक्टर घैसास यांनी योग्य उपचार दिले, तसंच गर्भवतीला वेळोवेळी योग्य सल्लाही दिला असं IMAने म्हटलंय। इंडियन मेडिकल असोसिएशन नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघतंय? हे लक्षात घ्या की या पेशंटचा सुश्रुत घैसासांसोबत फार चांगले संबंध होते। या पेशंटला ओव्हरीचा कॅन्सर झाला होता आणि मागच्या 4 वर्षापासून फार अथक प्रयत्न करून या पेशंटला वाचवण्यात आलं होतं। ती किमोथेरपी, रेडिओथेरपी ह्या सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट तिची झाली होती आणि डॉक्टर घैसास यांनी स्पष्टपणे कल्पना दिली होती की तू प्रेग्नंट राहू नकोस, कारण जर प्रेग्नंट राहिले तर गुंतागुंत होऊ शकते आणि तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो। अचानकपणे ती सुश्रुत घैसासांना फोन करून आली, ओपीडी बेसिसवरती आली आहे। लक्षात घ्या, ती ॲडमिशनला आली नव्हती, प्रेग्नंट होती 7 महिन्याची, ओपीडी बेसिसवरती आली। सुश्रुत घैसासांनी तिला ओपीडीमध्ये पाहिलं, थोडं सुश्रुत घैसास नाराज पण झाले। मी तुला प्रेग्नंट राहू नको असं सांगितलं होतं, तुझ्या जीवाला धोका आहे, तू बाळ अडॉप्ट कर असं सांगितलं होतं, तरी सुद्धा तू प्रेग्नंट का राहिलीस? पण त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा आला की ठीक आहे, चला आता जे झालं ते झालं, परंतु तुझी सगळी तपासणी, सगळे रिपोर्ट्स पाहिल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आला की तिचा प्लासेंटा म्हणजे वर खालच्या बाजूला आहे, प्लस ही बॅकग्राऊंड असल्याकारणाने ती अतिशय हाय रिस्क आहे। जरी ती लेबरमध्ये नाही आहे, जरी ती आता डिलिव्हरीमध्ये नाही आहे, पण तरीसुद्धा अशा पेशंटला ॲडमिटच करायला लागतं। म्हणून तिने सांगितलं की तुला आता आपण ॲडमिट करून घेऊ। आणि मग हे म्हटल्याच्या नंतर कदाचित त्यांनी विचारलं असेल की मग डॉक्टर साहेब, जरी चॅरिटेबल हॉस्पिटल आहे तर खर्च किती लागतो? हे लक्षात घ्या की मागच्या वेळेला जेव्हा ती ॲडमिट झाली त्यावेळेला पण तिला खर्च आला होता की नाही? एवढ्या मोठ्या सर्जरी केल्या, कॅन्सर होता तिला, है ना, त्यातलं 50% त्या चॅरिटेबल हॉस्पिटलनी बिल माफ करून टाकलं, परंतु काहीतरी पैसे भरावे लागले। त्या हेतूनी बहुतेक नातेवाईकांनी त्यांना विचारलं असेल की साहेब किती खर्च येऊ शकतो डॉक्टर साहेब? तर डॉक्टर घैसासांची एकच चूक झाली की त्यांनी इस्टिमेट सांगितलं। तर याच्यानंतरचा कुठला भाग असतो माहिती आहे का? डॉक्टर लक्षात घ्या की डॉक्टर घैसास हे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहेत, त्या ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट नाही आहे, त्यांच्याकडे कंप्लीट फळी आहे ॲडमिनिस्ट्रेशनची। त्याच्यासाठी चॅरिटीचं त्यांचं एक ऑफिस आहे, तिथं जाऊन अप्लाय करायला लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळ्या गोष्टी द्यावं लागतात। नंतर त्याच्या तिथले कोणी ऑफिसर आहेत त्यांना भेटायला लागतं आणि ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोण होतं माहिती आहे का? डॉक्टर धनंजय केळकर हे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत आणि त्यांना पूर्ण अधिकार आहे की विदाऊट डिपॉझिट ॲडमिट करून घ्यायचं की काय करायचं। डॉक्टर घैसासांनी फक्त तिला सांगितलं की एवढा इस्टिमेट लागू शकतो आणि घैसासांची काही चूक नसल्यामुळे मला असं वाटतं की आपला जसा न्यायालयावरती आपला विश्वास असतो की नाही, आरोपी तर सगळ्याला केलं जातं, पण न्यायालयातून आरोपी जो नाही, ज्याच्या अगेन्स्टमध्ये एव्हिडन्स नाही, ते सुटतात आणि न्याय मिळतो। डॉक्टर घैसासाला सुद्धा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये न्याय मिळेल असं मला वाटतं, कारण त्यांची काही चूक नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।